होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चं तेल गॅसची वाहतूक होणं आव्हानात्मक, पुरवठा अखंडित राहण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील। आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचं संसदेत निवेदन। सातारा जिल्हा परिषद राड्याचे अधिवेशनात पडसाद। मंत्री शंभूराज देसाईंच्या मागणीनंतर उपसभापती गोऱ्हेंकडून सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश। मात्र अधीक्षकांचं निलंबन होणार नसल्याची माहिती। आरोपीला पकडतात तसं मंत्र्यांना पकडलं। सातारा जिल्हा परिषदेतल्या राड्यावरनं उपमुख्यमंत्री शिंदेंचा संताप। तर राड्याची चौकशी करून कारवाई, मुख्यमंत्र्यांची माहिती। सातारा झेडपीतल्या राड्यावरनं शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार संतापले। उपमुख्यमंत्री शिंदेंनीही व्यक्त केली नाराजी। राजीनामा देण्याचा शिंदेंच्या मंत्र्यांचा इशारा। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला वेग। ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाऊसवरती चौकशी होणार असल्याची माहिती। खरातला घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी करण्याची तयारी सुरू। खरातच्या फार्म हाऊसचा मॅनेजर, शिपाई आणि पुजाऱ्याची 8 तास चौकशी। खरातकडे कोणते राजकीय लोक यायचे, सहकाऱ्यांनी सांगितली माहिती। अशोक खरात प्रकरणावरनं सभागृहात विरोधक आक्रमक। मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अशोक खरातचे भक्त। विजय वडेट्टीवारांचा दावा, तर नाना पटोले आणि भास्कर जाधवांचीही आक्रमक भूमिका। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा दुहेरी चेहरा उघड। भारतात गुरु तर परदेशात लक्झरी लाईफ जगणारा पंटर। दक्षिण कोरियातले खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। नागपुरात वंचित आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा। संघ कार्यालयावर धडकला। हर्षवर्धन सपकाळांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित। सोनं चांदीच्या दरात घसरण। सोनं 8,000 तर चांदी 17,000 घसरली। सोनं प्रति तोळा 1,27,000 तर चांदी प्रति किलो 2,20,000। मुंबईत सफाई कामगारांना मिळणार हक्काची घरं। श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मिळणार न्याय। येत्या अधिवेशनात शासन निर्णयात अंमलबजावणी होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायू गळती। 12 ते 15 कामगारांना त्रास। कंपनी प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती। बीडमध्ये पेट्रोलसाठी उन्हातच रांगा। अनेक पेट्रोल पंप बंद। सलग सुट्ट्यांमुळे पेट्रोल डिझेल पंपावर पोहोचू शकलं नाही। छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याआधीच पाणी टंचाईचा इशारा। जिल्ह्यातील 593 गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची पूर्वतयारी। भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नागपूरच्या सावंगी गावी आज अंत्यसंस्कार।